कोणत्याही प्रकारचा कंडेन्स मिल्कचा वापर न करता आणि त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण आईस्क्रीम खात असतो। त्याचबरोबर प्रत्येक वेळेस बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा घरच्या घरी त्याचबरोबर कमी साहित्यांमध्ये आईस्क्रीम कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर खायला देखील खूपच टेस्टी लागतं। त्याचबरोबर विकत आणलेले आईस्क्रीम ज्या प्रकारे लागते ना अगदी त्याहूनही खायला खूप टेस्टी लागते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 कप साखर मिक्स करणार आहोत। 1 कप साखर ही याला पुरेशी होते। त्यानंतर मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। मार्केटमध्ये गेल्यावरती आपल्याला मिल्क पावडर इझिली अवेलेबल होऊन जाते। इथे मी 1/4 कप मिल्क पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर इकडे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। या कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही त्या जागी कस्टर्ड पावडर घेतली तरी देखील चालेल। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थंड दुधामध्ये आपल्याला ही सर्व मिश्रण मिक्स केलं ना तर त्याच्या गुठळ्या मोडायला हे आपल्याला सोप्या पडतात। त्यामुळे थंड दुधामध्येच हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व जिन्नस तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या मिक्स झालेले आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही व्यवस्थित हे अशा प्रकारे आपल्याला गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही ऑन करून घ्यायची आहे आणि दूध हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। अगदी जास्तही आपल्याला आटवून नाही घ्यायचं। त्याचबरोबर जेव्हा आपलं दूध हे उकळलं जातं ना तर साईडला ही अशी साय चिकटून राहते कढईला, तर आपल्याला ते हलवत असताना त्याची साय आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। इथे आता आपलं दूध हे आटतंय तोपर्यंत साइड बाय साइड आपण दुसरी जी प्रोसेस आहे ना ती करून घेऊया। तर इथे मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत। तुम्हाला 2च्या ऐवजी 3-4 घ्यायचे असतील तरी पण घेतले तरी देखील चालेल, पण तुम्ही क्वांटिटी देखील थोडी वाढवा प्रत्येकाची। इथे आता आपल्याला आंबे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची जी साल आहे ती व्यवस्थित काढून आता अशा प्रकारे आपल्याला आंबे आहेत ते चिरून घ्यायचे आहेत। आंबे चिरत असताना आपल्याला जास्त मोठे त्याचे पीसेस करायचे नाहीत, अगदी मीडियम आकाराचे पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे सर्व जे आपण आंब्याचे काप करून घेतलेले आहे त्याची व्यवस्थित अशी आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता इथे आपण व्यवस्थित अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। याच्यामध्ये अजिबात आपण पाणी मिक्स केलेलं नाही आहे। विदाऊट पाण्याचंच आपल्याला ही अशा प्रकारची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे दूध आपण आटवण्यासाठी ठेवलेलं होतं ते व्यवस्थितरित्या आटलं गेलेलं आहे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारे थोडीशी अशी ताटसर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी लागते। इतपतच आपल्याला दूध हे आटवून घ्यायचं आहे। आता बाहेरचा आपण इकडे कंडेन्स मिल्कचा वापर न करता घरच्या घरचा आपण कंडेन्स मिल्क तयार केलेला आहे। याला आता आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये गेल्यावरती आपल्याला फ्रेश क्रीम ही इझिली अवेलेबल होऊन जाते। तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरलेली आहे। साधारणतः 4 चमचे इतपत मी याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे। आता इथे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला जर फ्रेश क्रीम याच्यामध्ये वापरायची नसेल तर तुम्ही त्या जागी दुधावरची जी साय असते ती वापरली तरी देखील चालेल, त्याने देखील खूप टेस्ट छान येते। सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी या जागी फ्रेश क्रीम वापरलेली आहे। आता व्यवस्थित फ्रेश क्रीम ही टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता की आपलं जे कंडेन्स मिल्क आपण बनवलेलं होतं ते देखील व्यवस्थित थंड झालेलं आहे। थंड झाल्यावरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आंबा आणि फ्रेश क्रीम त्यामध्ये आपण हे कंडेन्स मिल्क मिक्स करणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की इथे आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही त्याची पाहू शकता की ती क्रीमी अशी दिसत आहे। आणि तर इथे मी त्याला 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं होतं। तुम्ही पाहू शकता की याची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे। जास्त आपल्याला याची कन्सिस्टन्सी दाट ठेवायची नाही आहे, नाहीतर जेव्हा आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवतो तर ते व्यवस्थित सेट होत नाही। त्यानंतर आपण जे आईस्क्रीमचं मिश्रण बनवलेलं होतं त्याला मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्हाला याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार काढू शकता। त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे 2 तास झालेले आहेत आणि आपलं जे आईस्क्रीम आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे। 2 तासामध्ये आपलं जे आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित सेट नाही होत। आता या स्टेजला आल्यावरती आपल्याला काय करायचं आहे की मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे। आणि सगळं मिश्रण हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर अगदी 30 सेकंदासाठी आपल्याला ते फक्त मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 30 सेकंदासाठीच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे दिसते आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला पुन्हा ज्या डब्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे।
त्यानंतर मी वरतून बदामाचे काही तुकडे आहेत ते करून टाकलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काजू, पिस्ता, केसर असे तुम्हाला ज्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आवडतात त्या प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून अगदी 6 ते 7 तासासाठी आपल्याला याला फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 6 ते 7 तासानंतर मी याला फ्रीजरमधून बाहेर काढलेलं आहे आणि आपलं जे मँगो आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. अगदी कमी साहित्यात आणि त्याचबरोबर झटपट असं घरच्या घरी आपलं मँगो आईस्क्रीम आहे ते बनवून तयार झालेलं आहे. त्याचबरोबर खायला देखील खूपच टेस्टी लागतं. तुम्ही देखील घरच्या घरी हे अशा प्रकारचं मँगो आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करा. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा.